सुरू असलेल्या नियोजन शून्य आणि निकृष्ट दर्जाच्या व्हाईट टॉपिंगच्या कामामुळे अनेक अपघात होऊन शेकडो लोक मृत्युमुखी पावले आहेत. याकडे ना सरकारचे ना स्थानिक प्रशासनाचे लक्ष आहे. तर यामध्ये दुःखात अजून एक भर घालावी अशी एक दुर्दैवी भयंकर घटना रविवारी रात्री 11:30च्या सुमारास घडली होती. या महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने चालत निघालेला तरुण ट्रकच्या धडकेपासून वाचण्याच्या प्रयत्नात वैतरणा नदीच्या पुलावरून थेट वैतरणा नदी पात्रात पडून वाहून गेला होता. कैलास मढवे असे या वाहून गेलेल्या तरुणाचे नाव असून तो डहाणू तालुक्यातील चिंचणी गावचा रहिवासी होता. कैलास हा चिंचणी गावातील त्याच्या मित्र परिवारासोबत एकविरा देवीच्या दर्शनाला गेला होता. परतीच्या प्रवासादरम्यान रविवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावर दुर्वेस गावाच्या हद्दीतील वाहतूक कोंडीत त्याची कार अडकली होती. वाहतूक कोंडीचे कारण जाणून घेण्यासाठी कैलास आणि त्याचा मित्र कारमधून बाहेर निघून महामार्गावरून चालत असताना मस्तान नाक्याच्या दिशेने निघाले होते. वैतरणा नदीवरील पुलावर ते पोहोचले असताना मागून आलेल्या ट्रकची धडक बसेल या भीतीने पुलाच्या कथड्यावर जवळ जाण्याचा प्रयत्न करीत असताना कैलास कथड्यावरून नदीपात्रात पडला. वैतरणा नदी इशारा पातळीवर वाहत असल्याने कैलास पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. अथक प्रयत्नानंतर 36 तासानंतर त्याचा मृतदेह हालोली या गावामध्ये सापडला आहे. रविवारी रात्री घडलेली ही दुर्दैवी घटना, या घटनेला खरंच जबाबदार कोण आहे? मुंबई अहमदाबाद हा सिमेंट काँक्रिटीकरणाचा रस्ता जेव्हापासून सुरू केला आहे तेव्हापासून अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. जो रस्ता डांबरीकरण होता तो रस्ता अत्यंत चांगल्या पद्धतीने होता, पण सरकारने त्या रस्त्याची अक्षरशः दयनीय अवस्था केली आहे. तो रस्ता 6 महिने झालेले नाहीत तिथपर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रोज अपघात होत आहेत आणि रोज निष्पाप लोकांचे बळी जात आहेत, पण सरकार डोळे झाकून या घटनेकडे दुर्लक्ष करीत आहे. सरकारला कधी जाग येणार, कधी निष्पाप लोकांचे बळी जाण्याचे थांबणार असा प्रश्न नागरिक करत आहेत.